नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. स्वाती इंडस्ट्रीजची कर वसुली घटली. मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात तर जाणार नाही. शिवशाही सुसाट थेट घुसली बस स्थानकात. सुदैवाने प्रवाशांना धक्का नाही, मात्र मोठे नुकसान. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम. सुविधा मिळत नाही म्हणून सोनाळवासियांचा बहिष्काराचा इशारा. आरआरसी संचालक देशमुख परिवाराकडे महालक्ष्मी पूजन. गौरींच्या विधिवत पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन. दिवाळीचा लख प्रकाश अंगणी पडण्यासाठी आकर्षक पणत्या बाजारात. सर्वसामान्यांची दिवाळी खरेदीवर लक्ष. आता सविस्तर बातम्या. करवसुलीचे खासगीकरण केल्याने स्वाती इंडस्ट्रीज जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता धूसर आहे. दरम्यान दिवाळीपूर्वी मनपा कर्मचाऱ्यांचा पगार होतो की नाही असाही प्रश्न आता विचारला जात आहे. यंदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्वाती इंडस्ट्रीजने कर वसुली केली तर कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अन्यथा यंदा महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिक स्वाती इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांना कर देत नसल्याची परिस्थिती असून त्याचा फटका मालमत्ता कर संकलनात बसल्याचे चित्र आहे. स्वाती इंडस्ट्रीज रोज अतिशय तुटपुंजी रक्कम महापालिकेत जमा करत असून सामान्य नागरिक या खासगी कर वसुली अभिकर्त्याला मालमत्ता कर देत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता असून मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिवशाही बस शुक्रवारी सकाळी मध्यवर्ती बस स्थानकाच्या फलाटातील पिलरला धडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगारात खोदकाम केल्यामुळे काही दिवसात अनिष्ट घटना घडत आहेत. एकीकडे अकोला मध्यवर्ती बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे परिवहन महामंडळाच्या नादुरुस्त बसेस प्रवाशांच्या जीवावर उठत आहेत. शुक्रवारी सकाळी नागपूर येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाणारी शिवशाही बस स्थानकात येताच ब्रेक न लागल्याने सरळ प्लॅटफॉर्ममध्ये घुसून एका पिलरला जाऊन धडकली. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. प्लॅटफॉर्मच्या पिलरला बस अडकल्याने प्लॅटफॉर्मवर अन्य बसेसची वाट पाहणारे प्रवासी मात्र सुदैवाने बचावले. तरीही एका प्रवाशाला मात्र या बसचा धक्का सहन करावा लागला. नागपूरहून संभाजीनगरला जाणाऱ्या या एअर कंडिशन शिवशाही बसची अवस्था अतिशय गंभीर असल्याचे दिसून आले. या एअर कंडिशनर बसच्या खिडकीचे काच सुद्धा फुटलेले दिसून आले. या फुटलेल्या ग्लासवर सेलोटेप लावून काम भागविले जात आहे. प्रवाशांकडून भरमसाठ भाडे घेतल्यानंतरही त्यांना अशा नादुरुस्त बसेसमधून जीवघेणा प्रवास करणे भाग पडत आहे. दुसरीकडे बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 2 दिवसाआधी झालेल्या पावसामुळे बस स्थानक परिसरात सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यामुळे घसरून अनेक प्रवासी पडल्याने जखमी झाले आहेत. सध्या दिवाळी सीझन असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी बस स्थानकात उसळत आहे. त्यातच ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या घाण पाण्यातूनच नागरिकांना वाट काढत बसमध्ये चढणे भाग पडत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आज सकाळी झालेला हा अपघात सुद्धा या साचलेल्या पाण्यामुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देत हे साचलेले पाणी त्वरित हटवण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. राज्याच्या भवितव्याचा फैसला होणाऱ्या या निवडणुकीत नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने थेट निवडणुकीवरच मतदारांकडून बहिष्कार टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. बाळापूर मतदारसंघातील सोनाळा गावातील मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. सोनाळा गावाजवळून वाहत असलेल्या मोरणा नदीच्या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे गावातील तसेच मार्गावरील इतर गावातील प्रवाशांना पावसाळ्यातील 4 महिन्यात जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागतो. सोनाळा गावातील विद्यार्थी 5वीच्या पुढे शिक्षण घेण्यासाठी अंदुरा गावात पायी किंवा सायकलने येणे जाणे करतात.
त्यामुळे पावसाळ्यात थोडाफार पाऊस झाल्यास नदीचे पाणी पुलावरून वाहते आणि विद्यार्थ्यांना अनेक वेळा अंदुरा येथेच रात्रभर थांबावे लागते, तर आईवडिलांना जीव धोक्यात घालून आपल्या मुलांना पुराच्या पाण्यातून गावात आणावे लागते। पावसाळ्यात शेतातील शेतमाल हा अनेक शेतकऱ्यांना शेतातच ठेवावा लागतो। या पुलाची उंची वाढवावी यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा शासन दरबारी निवेदने दिलीत, पण शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुद्धा गावखेड्यातील नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे। जर मागणी पूर्ण झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोनाळा ग्रामवासी सातत्याने लोकप्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत मागणी करत आहोत, तरी ज्याही वेळेस लोकप्रतिनिधी किंवा यांच्याजवळ गेलं असता आश्वासित करतात की तुमचा हा पूलच नाही तर अंधुऱ्यापासून पूर्ण गांधीग्रामपर्यंत रोड मंजूर झालेला आहे, तीनही पूल मंजूर झालेले आहेत, पण वास्तविकता वेगळीच आहे। आम्ही सतत येणाऱ्या पावसाळ्यात मुलांचे शाळेचे शैक्षणिक नुकसान, आरोग्यदायी जे सोयी आहेत त्या सुविधेपासून आम्ही सतत वंचित असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून हा त्रास आमच्या शेवटच्या याला आलेला असल्यामुळे आम्ही हे मतदानावर बहिष्कार रूपी ब्रह्मास्त्र वापरून जर आमचं अजूनही समाधान झालं नाही तर पूर्ण गावकरी मंडळी सोनाळा याच्यानंतर आम्ही पूर्ण गावाच्या वतीनं आमरण उपोषण हे आचारसंहितेच्या नंतर करणार आहोत। तरी आमच्या इकडे जास्तीत जास्त लक्ष हे सरकारनं यावेळेस लक्ष वेधून आमची मागणी मान्य करावी असं या ठिकाणी मी बोलतो। सर्व पक्षाचे उमेदवारांनी गावबंदी करण्यात येत आहे अशी मागणी गावकऱ्याच्याकडून होत आहे, पण सर्व पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने किंवा उमेदवाराच्या प्रचार वाहनाने गावात प्रवेश करू नये अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। RRC नेटवर्कचे संस्थापक संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी मोठ्या भक्तिभावाने ज्येष्ठा गौरी पूजन आयोजित करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येत भाविकांनी महालक्ष्मीचे दर्शनासाठी गर्दी केली होती। संपूर्ण देशमुख परिवार अतिशय भक्तिमय धार्मिक वातावरणात महालक्ष्मी पूजनात व्यस्त होता। गणपती स्थापनेनंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमीला गौरी पूजन करतात, परंतु त्यावेळी ज्यांच्याकडे महालक्ष्मी विराजमान होत नाहीत ते कुटुंब कोजागिरीनंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमीला महालक्ष्मी पूजन करतात। 3 दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरी उत्सवाचे आयोजन देशमुख परिवाराकडे करण्यात आले होते। महालक्ष्मी पूजन अतिशय हर्षोल्लासात साजरे करण्यात आले। गौरींची विधिवत स्थापना, आराधना, पूजन, नैवेद्य अर्पण सोहळा अतिशय नियोजनबद्ध होता। ज्येष्ठा गौरींची विधिवत स्थापना करण्यात आली, यासाठी अत्यंत आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। गुरुवारी गुरुपुषामृत योग पाहता देशमुख परिवाराच्या वतीने ज्येष्ठा गौरींची महाआरती करण्यात आली। पंचपक्वान्नांसह प्रसाद बनविण्यात आला, त्यामध्ये 16 प्रकारच्या भाज्या, 16 चटण्या, 16 गोड पदार्थांचा प्रसाद गौरींना अर्पण केला गेला। उत्साहपूर्ण वातावरणात देशमुख परिवाराच्या वतीने ज्येष्ठा गौरीची महाआरती करण्यात आली। परिवाराच्या आधारस्तंभ इंदुमतीताई देशमुख यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते। अनेक वर्षांपासून ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येत आहे। गौरी पूजनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ मित्रमंडळींनी घेतला। पाहूया गौरींच्या पूजनाचा सोहळा।
विधानसभा निवडणुकीदरम्यान कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकांनी सजग राहून जबाबदारी पार पाडावी असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले। निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकांनी भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी व तपासणी केली। निंबा फाटा, वरखेड फाटा व देवरी फाटा आदी ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अवलोकन केले व विविध सूचना दिल्या। निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम, दारू, दागिने, अंमली पदार्थ आणि भेटवस्तूंचा वापर केला जाऊ शकतो असे गैरप्रकार रोखण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकांनी वाहतूक हालचालींवर कडक नजर ठेवावी, संशयास्पद हालचाल आढळल्यास कसून तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले। जिल्ह्यातील विविध मतदारसंघात आज एकूण 6 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली। राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार कोण आणि ते कधी अर्ज दाखल करतात असा प्रश्न विचारला जात आहे। अकोला पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे 2 अर्ज तर 2 अपक्ष यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला। आज 3 जणांनी 4 अर्जांची उचल केली। आतापर्यंत 38 जणांनी 62 अर्जांची उचल केली। अकोला पश्चिम मतदारसंघात एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही। आज 4 व्यक्तींनी 8 अर्जांची उचल केली। आतापर्यंत 72 व्यक्तींनी 138 अर्ज नेले। मूर्तिजापूर मतदारसंघात 1 अपक्ष अर्ज दाखल केला। आज 5 व्यक्तींनी 7 फॉर्मची उचल केली। आतापर्यंत 47 व्यक्तींनी 106 अर्जांची उचल केली। अकोट मतदारसंघात स्वतंत्र भारत पार्टीतर्फे अर्ज दाखल केलाय। आज 11 व्यक्तींनी 15 अर्जांची उचल केली। आतापर्यंत 77 व्यक्तींनी 120 अर्जांची उचल केली। बाळापूर मतदारसंघात अपक्षाने अर्ज दाखल केला। आज 17 व्यक्तींनी 35 अर्जांची उचल केली। आतापर्यंत 59 व्यक्तींनी 118 अर्जांची उचल केली आहे। रुग्णालय जवळ आहे म्हणजे तुमच्यावर वेळेत उपचार होतील असा गैरसमज करू नका। अशाच एकाच गैरसमजातून वाडेगाव येथील तरुणाचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे। तर एक व्हिडिओ या संदर्भातील व्हायरल होत आहे। डॉक्टरांची अनुपस्थिती आणि औषधांच्या अभावाने पुरोगामी राज्यात आणि अकोल्यातील वाडेगाव येथे तरुणाचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश झाल्याने गणेश बावणे नावाच्या तरुणाला रात्रीच्या वेळी उपचाराअभावी जीव गमवावा लागला। स्वास्थ्य केंद्राच्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जागे करून दवाखाना उघडला तोपर्यंत तरुणाला वेदना होत होत्या। दवाखान्यात एकही डॉक्टर नव्हता, रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती। सर्पदंशासाठी आवश्यक लस उपलब्ध नसल्याने दवाखान्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला। या तरुणाच्या मृत्यूला प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहेत। या निष्क्रिय आरोग्य केंद्राची चौकशी करण्याची मागणी गावातील नागरिक करीत आहेत। तर याविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। विधानसभा निवडणूक दिवाळीच्या अनुषंगाने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे। अमरावती पोलीस नागपुरी गेट परिसरात आरोपींचा शोध घेत असताना हा आरोपी हाती लागला। छायानगरातील गुन्हेगार रेहान याच्याकडून गावठी बंदूक जप्त केली। अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार नागपुरी गेट पोलीस स्टेशन भागात आरोपींचा शोध घेत होते। दिनांक 24 रोजी गुन्हे शाखेचे अधिकारी गस्त घालत असताना रेहान राहणार छायानगर हा बंदूक बाळगून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या बेतात आहे अशी माहिती मिळाली। पोलिसांनी युसुफ हॉल समोर सापळा रचून त्यास घेराव घालून ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेत मागील बाजूस एक लोखंडी गावठी पिस्तूल अंदाजे किंमत 25,000 रुपये आढळली। सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला। वरिष्ठांच्या आदेशाने नागपुरी गेट पोलिसांनी कारवाई केली। खरेदी आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा दिवाळी सणाच्या उत्साहाला द्विगुणित करणाऱ्या दिव्यांसह पणत्यांची अवघी बाजारपेठ फुलली आहे। दिवाळीशी अतूट नाते असणारे हे दिवे दाखल झाले आहेत। छोट्या पारंपरिक पणत्यांपासून हल्ली डिझायनर पणत्यांना मागणी आहे। 20 रुपयांपासून ते 150 ते 120 रुपयांपर्यंत फॅन्सी दिवे पणत्या मिळत आहेत। यंदा 20% दरवाढ झाली असली तरी ग्राहकांच्या मागणीनुसार दरामध्ये कमी जास्त करण्यात येत असल्याचे विक्रेते सांगतात। दिवाळीत मागणी असलेल्या या पणत्यांचे रूप गेल्या काही वर्षांपासून बदलत चालले आहे। मात्र पारंपरिक पणत्यांचे आकर्षण तीळ मात्रही कमी झाले नाही। चीनी मातीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्या वापरातून बनवलेल्या पणत्या बाजारात आल्या आहेत। कुयरी, चौकोनी, गोलाकार, षटकोनी, पान, मोर, हत्ती, फुलं, कमळ, तुळशी वृंदावन अशा विविध आकारातील आकर्षक पणत्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत।
मातीच्या पणत्यांपासून तेल गळते, त्यामुळे रांगोळीच्या जवळपास जमिनीवर तेलाचे डाग पडतात. या कारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या पणत्यांना बहुतांश व्यक्ती पसंती देत असल्याचे विक्रेते सांगतायत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. स्वाती इंडस्ट्रीजची कर वसुली घटली. मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात तर जाणार नाही. शिवशाही सुसाट थेट घुसली बस स्थानकात. सुदैवाने प्रवाशांना धक्का नाही, मात्र मोठे नुकसान. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम. सुविधा मिळत नाही म्हणून सोनाळवासियांचा बहिष्काराचा इशारा. RRC संचालक देशमुख परिवाराकडे महालक्ष्मी पूजन. गौरींच्या विधिवत पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन. दिवाळीचा लख प्रकाश. अंगणी पडण्यासाठी आकर्षक पणत्या बाजारात. सर्वसामान्यांची दिवाळी खरेदीवर लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.